सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। लभ्यते अपि तत्कृपायैव, हे आपण काल सूत्र बघितलं. म्हणजे गुरु जरी प्राप्त झाला आपल्याला तरी परमेश्वराच्या कृपेनेच गुरु प्राप्त होतो. दोन्ही कृपा खरं म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहेत. ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं काम गुरुच करतो. म्हणजे ईश्वर कृपा होण्यासाठी गुरुची कृपा आवश्यक आहे, पण गुरुकृपा होण्यासाठी सुद्धा परत ईश्वर कृपा आवश्यकच आहे ना. ईश्वराची कृपा असेल तर आपल्याला गुरु मिळतो, गुरु मिळाला तर आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. इतक्यात दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. पुढच्या सूत्रामध्ये सांगतायत, तस्मिंस्तज्जने भेदाभावान भेद अभावान काय असतं की म्हणजे भक्ती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे या सूत्रामध्ये, की भगवंत आणि भक्त या दोघांमध्ये काही भेद नसतो. म्हणजे भक्त हा भगवंतासारखाच होऊन जातो आणि भगवंत स्वतःला विसरून भक्ताशी एकरूप होऊन जातो. तिथे भेदाचा पूर्णपणे अभाव आहे. दोन वेगवेगळे नाहीच आहेत कोणी. भगवंत असं म्हणत नाही हा माझा भक्त, असं म्हणत नाही, तर तो भक्ताशी एकरूप होऊन जातो. म्हणून ते म्हणतात की भेदाचा अभाव असल्यामुळे ही भक्ती जमते, ही भक्ती तयार होते. याला म्हणायचं परमभक्ती. दोघंही नारायण स्वरूप होऊन जातात, दोघंही एकरूप होऊन जातात, दोघांमध्ये भेदभाव राहत नाही. नुसतं म्हणजे काय, त्या भक्ताला सगळीकडे परमेश्वरच दिसतो. परत तेच उदाहरण आलं की एकच बर्फ समजा वेगवेगळ्या साच्यात टाकला तर वेगवेगळ्या आकाराचे बर्फ तयार होतात, किंवा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये बर्फ ठेवला, पाणी ठेवलं आणि ते फ्रीजरमध्ये टाकलं तर वेगवेगळे आकाराचे बर्फ तयार होतात. वस्तू एकच.
त्याच्याप्रमाणे त्याला प्रचितीला येतं त्या भक्ताला की सगळीकडे भगवंतच आहे, पण निरनिराळ्या उपाधींच्या द्वारा तो व्यक्त होतोय. त्याला गंमत वाटते, अरे या मनुष्यातून बघा भगवंत कसा व्यक्त होतोय, त्या मनुष्यातून बघा तो भगवंत कसा व्यक्त होतोय. म्हणजे जणू काही प्रत्येक मनुष्यातून व्यक्त होऊन तो माझी मजाच करतोय. आणि असं त्याला एकदम एन्जॉयमेंट वाटते. सगळ्या वस्तूंमधून, सगळ्या व्यक्तींमधून भगवंत व्यक्त होऊ पाहतो आहे. म्हणजे आता घटनासुद्धा सुखाच्या, दुःखाच्या किंवा वाईट, तर कोणत्या प्रकारच्या घटनांमधून त्याच्या मनात एकच असतं, कोणत्या प्रकारच्या घटनांमधून भगवंत कसा व्यक्त होतो हे आपण बघूया, एवढंच त्याच्या मनामध्ये असतं. बाकी त्याला दुसरं काही दिसत नाही. आणि सगळ्या वस्तू, सगळ्या व्यक्ती, या सगळ्यामध्ये तो त्या वस्तू वगैरे वेगवेगळ्या बघतच नाही, त्याला ते दिसतच नाही. त्याला असं वाटतं एकदम लीलया असं परमेश्वर वेगवेगळ्या स्वरूपातूनच व्यक्त होतोय की काय आपल्यासमोर. म्हणजे जणू काही ते जे चैतन्य तत्व आहे ते सगळ्या वस्तू जगतातून क्रीडा करू पाहत आहे की काय. म्हणजे इतकं त्याला ते सहज वाटायला लागतं की त्याला वाटतं की ईश्वर आहे ना कशाचाच भेद करत नाही. म्हणजे कोणी पण, विश्वातल्या कोणीही जर ही भक्ती करायला सुरुवात केली तर त्या भक्ताला तो तत्परतेने प्राप्त होतो. पण ती भक्ती ही खरी असली पाहिजे. कसलाही भेदभाव तो करत नाही. भक्तामध्ये इथे काय महत्त्वाचं सांगितलेलं आहे की भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये भेदभाव राहत नाही. म्हणजे भेदाचा अभाव होतो. हे सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती का. भगवंताच्या साईडनी जर सांगितलं, भगवंताच्या दिशेने सांगितलं आपण की भगवंत काय, भगवंत तर तत्पर आहे. तत्पर आहे म्हणजे काय की जरा जरी कोणी भक्ती केली तरी तो तत्परतेने त्याला प्राप्त होतो. त्या प्रमाणात तो प्राप्त होतो. पण केव्हा, हे महत्त्वाचं आहे. हेच इथे सांगितलेलं आहे की दोघांमध्ये भेदाचा अभाव जेव्हा होतो, म्हणजे भक्त जो आहे, भक्ती करणारा जो भक्त आहे परमेश्वराचा, नो डाऊट, त्याचा तो गुणच परमेश्वराचा, तो प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळून जाऊ शकतो परमेश्वर. त्यामुळे ज्या भक्ताने खरी भक्ती केली त्या भक्ताशी तो एकरूप होतो. कारण त्याचे चैतन्य तत्वाला जाऊन मिळतं. परंतु ते कोणाला असं होतं, तो भक्तीचा अनुभव कोणाला प्राप्त होतो किंवा भगवंत कोणत्या भक्ताशी एकरूप होतो. जो भक्त भक्ती करताना भगवंताशी एकरूप होतो, स्वतःला विसरून जातो, त्याच्याशीच हे नातं जोडलं जाऊ शकतं. म्हणून हे सूत्र दिलेलं आहे की भगवंताचा हा गुणच आहे की जोडलं जायचं, एकरूप होऊन जायचं.
मनापासून जो भक्ती करतो, स्वतःला विसरून जो शुद्ध भक्ती करतो, कोणतंही अपेक्षा न ठेवता जो भक्ती करतो, त्याला प्राप्त व्हायचं हा भगवंताचा गुणच आहे. पण कोणत्या भक्ताला तो प्राप्त होतो? तर जो भक्त स्वतःला विसरून जाऊन भगवंतावर प्रेम करतो आणि जो भक्त भगवंताशी एकरूप होतो, त्या भक्तामध्येच भगवंत एकरूप होतो. हे सांगणारं हे सूत्र आहे. आता याच्यात अनेक छटा पण आहेत. छटा कशा काय म्हणायच्या? तुम्ही म्हणाल भक्त तो भक्तच असतो, मग असं कसं काय होतं? भक्त तो भक्तच, मग परमेश्वर तिथं टिकून का नाही राहत? बारकावे दिलेले आहेत थोडक्यात. आता काय आहे? भक्ती तर साधली अहो. काय असतं माहिती का? मनाचे ना अनेक प्रकार आहेत. मनाच्या अनेक स्टेजेस असतात. कधी ते मन अशी लवाडी करतं, कधी तशी करतं, कधी लवाडी करतच नाही, कधी ते एकदम शांत असतं, कधी त्याच्यामध्ये खूप गोंधळ असतो, वगैरे वगैरे. आपल्याला माहिती आहे मनाच्या अनेक छटा आहेत. आता असं करत असताना कधी कधी आपल्याला फार दुःख आली, कधी कधी फार दुःख आली की आपण भगवंताचा धावा करतो. त्या काळात सहसा हे होऊ शकतं, शुद्ध भक्ती होऊ शकते, पण ती भक्ती टिकेलच असं नाही. आणि साधू शकते ती भक्ती, ती न टिकणारी असते. त्याचं कारण किंवा अजूनसुद्धा एखादी गोष्ट प्राप्त होण्यासाठी, म्हणजे खरोखर ती गोष्ट प्राप्त व्हावी, अगदी अर्जंट आहे असं आपल्याला वाटलं की मनापासून भक्ती होते. शुद्ध भक्तीसुद्धा होऊ शकते. मनात कोणताही भाव नसताना ही भक्ती होऊ शकते. आता ही भक्ती जरी झाली आणि तरीसुद्धा ती गोष्ट प्राप्त झाल्यावर ईश्वरावरची श्रद्धा डळमळीत आहे असं वाटायला लागलं, तर त्या ठिकाणी ईश्वर त्या भक्ताशी कधीही एकरूप होत नाही. म्हणजे आता वरतीच सांगितलेलं आहे की ईश्वर जो भक्त शुद्ध भावाने भक्ती करायला लागतो त्याच्याशी अगदी तत्परतेने एकरूप होतो. आणि तरीसुद्धा इथे अट घातलेलीच आहे, पण हा आलाच प्रत्येक गोष्टीत की तुम्ही भक्ती करतात, काही काळ तुम्ही शुद्ध भक्तीसुद्धा कराल, काही काळ तुम्ही परमेश्वराला जाऊन मिळाल, पण ती क्षणिक जर असेल आणि त्याच्यात काहीतरी साधलेलं असेल तर ती गळून पडते. आणि भक्तीवरचा आत्मविश्वास ज्याचा डळमळीत व्हायला लागतो. कारण काय आहे, जीवनात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर भक्तीशी तोलू लागलो, जीवनात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ह्याच्याप्रमाणे आहेत, काय म्हणतात त्याला, आपल्या पूर्वकर्माप्रमाणे त्या गोष्टी घडतात. त्याचा भक्तीशी काही एक संबंध नाही. आपल्याला जीवन सुखरूप जावं, आपल्याला भगवंताची ओढ लागली, भगवंताचा हात धरला की जीवन सोपं जातं म्हणून. आणि जीवन सोपं म्हणण्यापेक्षा मनाला शांती मिळते, त्यासाठी जर भक्ती करायची असेल तर ती करायची. जीवनात कमी जास्त गोष्टी घडल्या आणि भगवंतावरची श्रद्धा डळमळीत झाली तर भगवंत तिथे चालवून घेत नाही. भगवंत कधी फसत नाही की तुम्ही एकरूप झालात भगवंताशी की लगेच भगवंत एकरूप झाला आणि मग नंतर तुम्ही नाही झालात एकरूप की भगवंताने लगेच मागचा पाय घेतला, असं होत नाही. भगवंत तुमच्या अनेक परीक्षा पाहून, सगळ्या परीक्षांना जर तुम्ही उतरलात
तरच तो तुमच्याशी एकरूप होतो, भक्ताशी एकरूप होतो. अनेक कसोट्या आहेत त्या कसोट्यांवर तो तपासून पाहतो. त्यामुळे इतकंही सोपं समजण्यात काही अर्थ नाही की जो भक्त शुद्ध चित्ताने भक्ती करतो त्याला भगवंत तत्परतेने प्राप्त होतो. हे इतकंही सोपं नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला तर झाला आहे प्राप्त. हां, तुम्हाला काही वस्तू मिळवण्यापुरता तो प्राप्त झाला असेल तर ते ठीकच आहे, आणि त्याच्यावर तुम्ही जर संतुष्ट असाल तर त्याहून ते ठीक आहे. परंतु जर परमभक्ती प्राप्त करायची असेल आणि मानवाचं खरं ध्येय प्राप्त करायचं असेल तर हा मार्ग नाही आहे. मग मात्र तुमची परमेश्वरावर अढळ श्रद्धा पाहिजे. अढळ श्रद्धा नुसती नको आहे, तर ती इतकी शुद्ध भक्ती पाहिजे आणि ती ओढ लागली पाहिजे की प्रत्येक वेळी ईश्वरावर भक्ती करताना आपण स्वतःला हरवून गेलो पाहिजे, स्वतःला पूर्णपणे विसरलो पाहिजे. त्याला म्हणतात परमभक्ती. अजूनही भक्ती करता 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 म्हणजे मुमुक्षू जरी झाला, मोक्षाची इच्छा करत असेल आणि त्याला आत्मविश्वास नसेल, भक्ती करून मिळेलच मोक्ष असा आत्मविश्वास नसेल, मग पुन्हा तो काहीतरी लूज कनेक्शन होतं त्याचं. अशाला परमेश्वर कधीही प्राप्त होत नाही आणि तो तिथे एकरूप होऊ शकत नाही. परमेश्वर तितकी लीनता आणि तितकी एकरूपता परमेश्वराच्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे मुमुक्षू आहे, मोक्षाची इच्छा तर आहे, मोक्षाची इच्छा आहे, परंतु मध्येच जर आत्मविश्वास डळमळीत झाला की नाही पण या मार्गाने होईल का, नाही तर नको हा लांबचा मार्ग वाटतोय, जमेल का, नाही ईश्वर कुठला आपला होतोय, जाऊ दे, असं थोडं जरी दिसलं तुमचं मन ईश्वराला वाचता येतच, मग तिथे ईश्वर मागचा पाय घेतो. ईश्वर स्वतःच्या बाजूनी हा एक भक्त आहे, तो एक भक्त आहे, हा चांगला आहे आणि तो वाईट आहे, असा कधीही भेदभाव करत नाही. आपली आपली जी भक्ती, हे बघा एका ठिकाणी नळ आहे बरं का लांब, आता त्या नळाचं पाणी आणायचं आहे, कोणी मोठा हंडा घेऊन जात आहे आणि कुणी छोटं, इतक्या लांबून कुठे इतका जड हंडा आणू म्हणून छोटी मांडी. आता मला सांगा, नळाने पाणी द्यायचं तितकं देणंच ठरवलं आहे ना, नळ तर पाणी देतोच आहे, तुम्ही जाऊन किती पाणी आणायचं तो तुमचा प्रश्न आहे ना. त्याच्याप्रमाणे काय आहे की एक भक्त आहे, हा भक्त चांगला, दुसरा भक्त वाईट, असं कधीही परमेश्वर करत नाही. परमेश्वराशी कनेक्शन कसं जोडायचं, परमेश्वराची किती भक्ती करायची, लहान भांडं की मोठं भांडं, ते सगळं तुम्ही ठरवायचं. जेवढं आपण करू तेवढं आपल्याला मिळेल. ईश्वर काहीच करत नाही. म्हणजे ही भक्ती करता करता पुन्हा आपण जगातल्या वस्तूंशी तादात्म्य पावलो तरीसुद्धा आपली भक्ती डळमळीत होऊ शकते. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन
हे सूत्र मांडलेलं आहे की भगवंत द्यायला तत्पर आहे, तो कायम द्यायचं तेवढंच देणार. तुम्ही कनेक्शन लूज ठेवलं आहे का प्रॉपर ठेवलं आहे हा तुमचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत भेदभाव करत नाही. तुमच्या मनात जर डाऊट आला तर ती भक्ती कमी कमी व्हायला लागते. तिसरी गोष्ट, भगवंताची आसक्ती असलेला मनुष्य मध्येच त्याला विषयवस्तूंची आसक्ती निर्माण होते. कारण मन आहे ना. पुन्हा मग जरा हेच आपण प्राप्त करू, नंतर बघू आहे भगवंताचं असं म्हटलं तर मग पुन्हा ती भक्ती डळमळीत होते. चौथी गोष्ट, मुमुक्षू असेल, मोक्षाची इच्छा करणारा आहे, परंतु पुन्हा त्याला आत्मविश्वास वाटत नाही. मी ही भक्ती करतोय खरा, पण या मार्गाने मी पोहोचेन ना, असं त्याला काहीतरी वाटायला लागतं. त्या मार्गाने गेलं तर परमेश्वर आपल्या भक्ताशी त्या एकरूप होऊ शकत नाही. परमतत्वाशी पूर्ण जर ऐक्य साधायचं असेल तर पुन्हा एकदा गुरुच्या सानिध्यातच आपल्याला कायमचं राहिलं पाहिजे. पुढचं सूत्र असं सांगतंय, तदेव साध्यताम तदेव साध्यताम तदेव साध्यताम. म्हणजे काय? सत्संगाचा महिमा सांगितला आहे या सूत्रामध्ये. तो सत्संगच मुळी साधावा. सत्संगच साधावा म्हणजे काय? गुरुच्या सानिध्यातच आपण राहावं. गुरुचं सानिध्य हे परममहात्म्य आहे त्याचं. ते आता या पुढच्या श्लोकात पुन्हा एकदा सांगितलं आहे. गुरुकृपा आणि ईश्वर कृपा या दोन कृपा महत्त्वाच्या आहेत. भगवत भक्ती वाढवण्यासाठी सगळ्या साधनांचा उपयोग तर आपल्याला केलाच पाहिजे. म्हणजे काय काय केलं पाहिजे? मनोभावे पूजा, मानस पूजा करणं किंवा भक्तिभावपूर्ण भजन गाणं. पण तरीसुद्धा भजनामध्ये दिखाऊपणा नको आहे, तर त्याच्याशी एकरूप होऊन भजन गाणं किंवा आणखीन काही जपजाप्य करणं किंवा साधना करणं, या सगळ्या गोष्टी तर आपण करायच्या आहेत. मेहनत करायचीच आहे. त्या तर सगळ्या साध्य केल्याच पाहिजे. कारण शिष्याने गुरुपर्यंत जायला तरी काहीतरी केलं पाहिजे की नाही. एकदम रस्त्यावरचा उठला आणि गुरुच्या पायाशी जाऊन थडकला, अहो काय होणार? काही होणार नाही. थोडीशी तरी आपापली साधना पाहिजे की नाही. त्याच्यामुळे गुरुची कृपा किंवा गुरुचा सत्संग जरी प्राप्त करायचा असेल तरी ही इच्छा होती आपली, आपण तेवढे तयार होतो, आपले तेवढे विचार जमलेले होते, आपल्या विचारांचं तेवढं स्टँडर्ड होतं, म्हणून आपण त्या गुरुपर्यंत पोचू शकलेलो आहे आज. त्याच्यामुळे काय आहे की ते करण्यासाठी आपण आधी स्वतःची तयारी करावी, मग गुरुकृपा प्राप्त होऊ शकते. आपले विचार आणि आपले आचार, त्याच्यानंतर आपल्या शारीरिक मानसिक बदल घडवून आणायचे आहेत आपल्याला. हे सगळे बदल आपल्याला ज्ञानाच्या साह्याने घडवून आणायचे. आणि शिवाय काय काय कमी पडतं ते आपण गुरुच्या सानिध्यात राहून ते घडवून आणायचे.
खरं तर काय माहिती, गुरु म्हणजे काय माहिती आहे का, नारायणापेक्षा म्हणजे भगवंतापेक्षा दुसरा नाहीच कोणी तो. या देहामध्येच याची देही याची डोळा भगवंत पाहिलेला आहे ज्यांनी, म्हणजे तो नारायणच आहे. त्याची कृपा प्राप्त केली पाहिजे. त्याचे आशीर्वाद आपण प्राप्त केले पाहिजे. मग ते कसे होणार आहेत, स्वर्गातून नाही पडत. काय आहे माहिती का, या पंचमहाभूतात्मक संसारामध्ये असा एक सिद्धांत आहे की प्रत्येक एका गोष्टीजवळ त्याच्या योग्यतेचीच गोष्ट त्याच्याजवळ येऊ शकते. एका गोष्टीजवळ दुसरी गोष्ट येताना म्हणजे संयोग कसा होतो त्यांचा, त्याच्या योग्यतेचीच गोष्ट पाहिजे ना दुसरी. म्हणजे समजा पूर्वी अशी पद्धत होती बघा, ह्याच्यावरून तुम्हाला कळेल. अगदी साधं सोपं उदाहरण आहे की पूर्वी आहे ना, पैसा ही पद्धत नव्हती. माणसं खूप साधी सोपी होती. म्हणजे त्याला म्हणतात बार्टर सिस्टीम. म्हणजे मला समजा साखर हवी आहे, हां, आणि एखाद्याला तांदूळ हवे आहेत. समजा माझ्या शेतात साखर पिकली, माझ्या शेतात तांदूळ पिकले, माझ्याकडे तांदूळ आहेत, हां, आणि एखाद्याकडे साखर. मग आता मी माझे तांदूळ, त्याला जितकीच साखर हवी आहे, 1 किलो साखर हवी आहे का, मग तू 1 किलो तांदूळ घे आणि मला 1 किलो साखर दे, असं. म्हणजे आपापसात एक्सचेंज करायचं, अदलाबदल वस्तूंची. इतका साधा व्यवहार पूर्वी होता. या व्यवहारासाठी आपण सोपं उदाहरण घेतो. या व्यवहारासाठी माझ्याकडे तांदूळ आहेत, ज्याला तांदूळ हवे आहेत आणि ज्याच्याकडे माझी साखरेची माझी जी डिमांड आहे ती भागवण्याची क्षमता आहे, असाच मनुष्य हवा. ज्याच्याकडे साखर आहे आणि ज्याला तांदूळच हवेत असाच मनुष्य हवा मला. ही या सृष्टीची पद्धत आहे, हा सृष्टीचा सिद्धांत आहे. एकाजवळ दुसरी वस्तू जायला, त्याचा संयोग व्हायला, ती एकमेकांशी जुळायला, त्यात मिळते जुळते गुण असावे लागतात. आलं लक्षात. आता गुरुची सुद्धा कृपा जर प्राप्त करायची, एवढे गुरुचे महान आशीर्वाद प्राप्त करायचे, सोम्या गोम्याला गुरुचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. मग नुसतं जायचं आणि यायचं, बस. नुसतं जायचं आणि यायचं, बस. बोलायचं, ठीक आहे, झालं काम. परंतु आपण जर तशी साधना केली गुरुसारखी, आपण मुमुक्षत्वाचे सगळे मार्ग व्यवस्थितपणे पार पाडले, आपण जर जपजाप्य केलं, आपण जर भक्तीमध्ये बुडून गेलो, सारखी भगवद्गीता गायली आणि स्वतःच्या मनासाठी, लोकांना शो म्हणून नाही, स्वतःच्या घरामध्ये ती भजनं आपण गायली आणि त्या भक्तीमध्ये आपण रंगून गेलो, असं जर सगळं झालं तर आपण गुरुच्या पात्रतेचे, गुरुची कृपा मिळवण्याच्या पात्रतेचे आपण होतो. गुरु मिळाला आहे, बरोबर आहे, हां, तोही ईश्वराच्या इच्छेनेच मिळाला आहे. पण आपली पात्रता आपण जास्तीत जास्त वाढवली पाहिजे. तसे आपले विचार जास्तीत जास्त झाले पाहिजे. ज्याप्रमाणे भगवंताला आपल्या मनातलं सगळं समजतं, त्याप्रमाणे गुरु हा जरी मनुष्य दिसत असला, त्याचा बोलण्याचा एक टोन वेगळा असला आणि तो आपल्याप्रमाणे सामान्य वाटत असला आपल्याला, तरी तो असामान्य निश्चितच असतो. तो ईश्वरच असतो.
त्याला आपल्या मनातला खरे खोटेपणा सगळा समजतो. म्हणून आरशासारखं स्वच्छ तिथे राहावं. आणि हे सगळं येण्यासाठी, ही सगळी पात्रता येण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या शारीरिक आणि मानसिक सवयी, आपल्या मनामध्ये येणारी क्रूरता वगैरे या बेसिकली आपण काढून टाकल्या पाहिजेत. तरच आपण गुरुची कृपा किंवा गुरुचे आशीर्वाद मिळवण्याला प्राप्त होतो. नाही तर गुरुच्या सानिध्यात जाऊन गुरु काही आपल्याला अवहेलना करणार नाही की तू खोट्या बुद्धीचा आहेस, येऊ नको माझ्याकडे. गुरु सगळ्यांसारखा चांगलाच बोलेल आपल्याशी. गुरु सगळ्यांप्रमाणे प्रेमानेच वागेल आपल्याशी. पण मनातनं ओळखून जाईल आणि त्याची आपसूकच आपल्यावर कृपा होणार नाही. आपसूकच कृपा होणार नाही. ज्याची पात्रता ती झाली आहे, तितकं गुरुचे इतकं शुद्ध मन ज्याचं झालेलं आहे. आताच म्हटल्याप्रमाणे या सृष्टीचा हा एक सिद्धांत आहे की अगदी एकासारखे दुसऱ्यात गुण असतील तरच त्या गोष्टींचा संयोग होतो. म्हणजे शिष्य पूर्णपणे शुद्ध आहे, शिष्याला पूर्णपणे ज्ञानाची कास आहे, शिष्याला पूर्णपणे मोक्षाची इच्छा आहे. आणि त्या इच्छेने जर तो गुरुच्या अस्तित्वामध्ये सारखा जात असेल, गुरुजवळ जाऊन बसत असेल, गुरुला शिष्याच्या अस्तित्वाने ताबडतोब जाणीव होते की या शिष्याची पातळी काय, याला काय दिलं पाहिजे. कधीकधी अरे हा तर शुद्ध तर आहे, पण अजून याला ज्ञान घेण्याची पात्रता नाही आहे, याला अजून वेळ आहे, काही गोष्टी याला कळावे लागतील, नाही तर नुकसान होईल याचं. ज्ञान झालं आणि ते कळलंच नाही तर काय, ती लेव्हल ती यावी लागते त्याला. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे की गुरुची कृपा प्राप्त करायची असेल, बाकी जगामध्ये ना सगळ्या ठिकाणी आपला शो ऑफ चालतो. सर्वसामान्य माणसाला तो आपण शो ऑफ केला आहे का, खरं आहे का खोटं आहे, काहीच कळत नाही. गुरुच्या ठिकाणी शो ऑफ चालत नाही. गुरु आहे ना तुम्हाला कधी बोलवून दाखवणार नाही की तुम्ही असे खोटे वागलात, तसं केलं. तो कधी कोणाशी बोलणार पण नाही, कुणालाही तो सिक्रेट सांगत नाही. त्याला ज्याच्यावर कृपा करायची आहे त्याच्याचवर तो कृपा करतो. जसं भगवंताचं आहे, जर तुम्ही सातत्याने भगवंताशी एकरूप झालात तर भगवंत ॲटोमॅटिकली तुमच्याशी सातत्याने एकरूप होऊ शकतो. हा सिद्धांतच आहे ना. संयोग होण्यासाठी त्या समानतेचे गुण हवेत का नकोत. परमेश्वराशी एकरूप व्हायला कितीतरी सूक्ष्मता पाहिजे. आणि त्याच धर्तीचं हे दुसरं सूत्र आपल्यासमोर मांडलेलं आहे की गुरुची कृपा जर प्राप्त करायची आहे तर गुरुसारखं सूक्ष्म झालं पाहिजे, गुरुसारखं शुद्ध झालं पाहिजे, गुरुसारखं आर पार एकदम असलं पाहिजे, पारदर्शक ज्याला म्हणतात. गुरुसारखं सगळीकडे आपल्याला परमेश्वर दिसला पाहिजे, गुरुसारखं आपलं मन शुद्ध पाहिजे, गुरुसारखं आपल्या मनात खोटेपणा नको अजिबात. हे सगळं असेल तर गुरुचे आशीर्वाद, गुरुची कृपा अशी ओसंडत येते आपल्याकडे, पाझरत येते. आणखीन काय पाहिजे की आणखीन गुरुसमोर नम्रता पाहिजे आपल्याला, अतिशय नम्र भाव यायला पाहिजे. तरच ती गुरुची कृपा आपल्याकडे वाहत येईल ना. ताठ राहून कशी काय वाहत येणार. आपले विचार आणि आचार
आपण गुरुचे इतके शुद्ध बनवले पाहिजे आणि गुरुच्या कृपा प्रसादाला आपण सामोरं जाऊ शकलं पाहिजे. हा गुरु जो आहे तो भगवंतापेक्षा वेगळा नाही आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. गुरुचरित्राच्या पोथीमध्ये अनेकदा गुरुदत्त सांगतात. ते शिष्य त्यांच्या पायांवर लोटांगण घेतात. ते सांगतात, अरे तू लोटांगण काय घेतो, खोटा आहेस तू. तुझ्या मनात एक संशय आहे बारीकसा. काय संशय आहे? परमेश्वर तर कधी दिसत नाही आणि हा तर देहामध्ये आहे. देहामध्ये कुठला गुरु, असा संशय आहे की नाही तुझ्या मनामध्ये? मग तू माझ्या पायावर लोळण का घेतोयस? लोटांगण कशाला घालतो? उठ, तुला माझी कृपा होणार नाही. तेव्हा तो शिष्य म्हणतो, अनेक ठिकाणी असं सांगितलं, तेव्हा तो शिष्य म्हणतो, नाही, अज्ञानाने मी असं वागलो असेन तर मला इतकं दूर लोटू नका. मला ज्ञान देण्याचंही काम तुमचंच आहे. तुम्ही मला ज्ञान द्या, माझा हा संशय दूर करा. आणि मग ते अनेक ठिकाणी अनेक आपली रूपं दाखवतात त्या शिष्याला आणि मग त्याला ते पटतं की हे देहामध्ये असणाऱ्या माणसाला सुद्धा ईश्वरत्वच प्राप्त झालेलं असतं. जेव्हा हा जो सगळं जे तादात्म्य आहे, बाकीच्या सृष्टीतल्या विषयवस्तूंची तादात्म्य तर जाऊच देव, पण आपल्या देहाशी ज्याचं तादात्म्य आहे, तितकं हे तादात्म्य पोचलं गेलेलं असतं. स्वतःच्या देहाशी तादात्म्य, म्हणून तो दुसऱ्याला, भगवंताला, गुरुला मानू शकत नाही. माहिती आहे का? हे जेव्हा आता हे आपण जे म्हणतो ना समर्पण समर्पण समर्पण, ते हे आहे. हे जर गुरुचरणांवर सगळं समर्पित झालं की नाही नाही नाही, माझं अज्ञान आड येतं आहे, माझा पापकर्म माझी आड येत आहेत, मला ते कळत नाही आहे, पण परमेश्वरा तूच मला आता सगळं समजव, माझ्या आतमध्ये ते ज्ञान रुजव. गुरु असेल तर गुरुला सांगायचं की नाही, आता ह्याच्या पुढे मला कळतच नाही आहे काही, आणि ते पुन्हा पुन्हा येतं आहे माझ्या अहममध्ये, मी आता तुला समर्पित आहे. इतकी पातळी आपल्याला आल्याशिवाय, समर्पण पूर्ण झाल्याशिवाय, तो आपल्यातला अहम गेल्याशिवाय तो चैतन्याच्या बरोबरीला आपण येऊ शकत नाही. ती सूक्ष्मता आपल्याला येऊ शकत नाही. समर्पणाने काय होतं, हा अहम हळूहळू गळून पडतो, थोडा थोडा तो गळून पडतो. मग ह्याच्यामध्ये काय काय तर ईश्वराची नित्य नियमाने पूजा सेवा समर्पित भाव करावं. मनुष्यांना ईश्वर मानून आजूबाजूला कुठे काही सेवा करता येते का ते बघावं. आता आपण म्हटलं ना की जीवनातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते, तसं साधकाला सुद्धा लगेच भक्ती साधत नाही, तर त्याला प्रत्येक गोष्ट शिकवत असते आणि अडीअडचणीतनं गेल्यानंतर त्याचा आत्मविश्वास चांगला रुजतो. पण एक आहे की श्रद्धा अफाट असावी लागते भगवंतावर काय आणि गुरुवर काय. श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय काहीच होत नाही, काहीच नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे श्रद्धा अफाट असावी लागते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी किती वेळा सांगितलंय, तू जर माझ्यावर परमश्रद्धा ठेवलीस
तर काय होईल? माझ्यावर परमश्रद्धा ठेवणारा जो भक्त आहे तो आयुष्यात कधीही नाश पावत नाही. ज्यावेळी त्याचा नाश होतोय, त्याला अडीअडचणींना तोंड द्यावं लागतंय, हां, त्यावेळी तो त्रासून जातोय, त्यावेळी त्याची श्रद्धा नाही आहे माझ्यावर, काय करणार? मी तरी काय करणार? पूर्णपणे मला समर्पित होणारा जो असतो तो कधीही नाश पावत नाही. हे भगवंतांनी वारंवार सांगितलेलं आहे. सगळ्या कर्मांमध्ये कृष्णार्पण वृत्ती ठेवली आणि भगवंताला जर सतत 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 आठवलं. कृष्णार्पण वृत्ती ठेवण्याचं कारण काय? समर्पण भाव. हा समर्पण भावच आपल्याला ईश्वरापर्यंत नेतो. समर्पण म्हणजे आहे काय? आत्ताच सांगितलं ना, अहम आपल्यातला पूर्णपणे निघून जातो आणि मी कोणीही नाही आहे भगवंता, आता तू मला सहाय्य कर, असा जेव्हा परमभाव येतो त्यावेळी आपल्याला भगवंताची कृपा होते. आणि या गोष्टी सत्संगामुळेच, गुरुच्या सानिध्यात राहूनच, गुरुचं शिकूनच भगवंता पुढे समर्पित होण्याचं आपल्याला कळायला लागतं. आणि आता पुढच्या सूत्रापासून भक्ती करतो आपण, करायला जातो भक्ती, पण काय होतं माहिती आहे का? आपलेच गुण अवगुण आड येतात आणि कोणकोणत्या अडथळे या भक्तीमध्ये येतात. परमभक्तीमध्ये कोणकोणते अडथळे येतात आणि त्याच्यामुळे भक्ती सुटू शकते, ते आता पुढच्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. की आपली एक गॅरंटी नसते ना, म्हणजे काहीही करण्याची एक गॅरंटी नसते आपली, की आपण श्रद्धाभाव ठेवू म्हणजे ठेवूच. साधं एक जर आपण ठरवलं, 5 ते 10 मिनिटावर एक मंदिर आहे, आपण रोज मंदिरात जायचं म्हणजे जायचं. ही जी आपली श्रद्धा आहे ना, ती सुद्धा श्रद्धा आज जरा आता कंटाळाच आलाय, आज फारच ऊन आहे, आज नको जायला, आज असं करू, आज आता तसंच केलं मी, आज आता धरसोडच करूया, आज मला जरा बरंच वाटत नाही. पण ज्याची श्रद्धा असते ना, आणि सोप्याच गोष्टी आपण सिलेक्ट कराव्या. घराजवळचं मंदिर पाहिजे, हे एक उदाहरण घेतलं आहे मी. दुसरी अनेक उदाहरणं असतात. साधना करायची आणि ती सोडून द्यायची, काहीतरी नेम करायचा आणि तो सोडून द्यायचा लगेच. याला एकदम बेस्ट उदाहरण म्हणजे काय? 1 जानेवारीचं. अगदी म्हणजे 25 डिसेंबरपासून अरे बापरे, आता नवीन वर्ष आलं, आता नवीन वर्षी मात्र मी काय काय करणार आहे. उत्साहाने 25 डिसेंबरपासून रोज एक मोठी 10 गोष्टींची यादी आपण करायला लागतो आणि ती यादी करून 1 जानेवारीला अंमलात आणायची. अरे 1 जानेवारीचा दिवस 24च तासाचा आहे, आपल्याला तोही कमी पडतो. वेड्यासारखी यादी करतो लांबलचक. हे करायचं ठरवलं, ते करायचं ठरवलं, ते करायचं ठरवलं. 2 तारीख गेली, 3 तारीख गेली, 4 तारीख गेली. नशिबाने 4 दिवस केलं, कोणाची कृपा झाली होती माहीत नाही, पण केलं. 4 दिवस मारून नेलं. 5व्या दिवशी सगळं संपलं. आरंभशूर म्हणतात त्याला. तसं भक्तीच्या ठिकाणी नाही चालणार. भक्तीच्या ठिकाणी काय केलं पाहिजे? अडथळे काय येतात? एक म्हणजे दृढ निश्चय नाही आपला. दुसरं म्हणजे
मनाचं शुद्ध भाव नाही, पक्का निर्णय नाही, मन स्थिर नाही, चांचल्य खूप आहे. आज हे करायचं, उद्या ते करायचं. दुसरं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पक्केपणा नाही. आणि याच्यात भर पडते तब्येतीची. अनेक व्यवधान आहेत आम्हाला. म्हणजे काय की हा जो संसार आहे, ज्या परमेश्वरामुळे आपण निर्माण झालो, म्हणजे काय मुळे निर्माण झालो म्हणजे काय, हे शब्दच आहेत. पण ज्या परमेश्वराचा आपण अंश आहोत, त्या परमेश्वराचं स्मरण करायला आपल्याकडे वेळ नाही. किती सोप्या, कोणत्याही सोप्या मार्गाने त्याचं स्मरण करा ना. रात्री झोपताना परमेश्वराचं स्मरण 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट करायला वेळ नाही. ज्याच्यापासून आपण निर्माण झालो आहे त्याचं स्मरण करायला वेळ नाही. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, बाकी सगळ्याला वेळ आहे, मग बाकी सगळं निरर्थक आहे. सगळं निरर्थक आहे. आता आपण ह्याच्याबरोबर यक्षप्रश्न पण ऐकतो आहे. मग यक्षप्रश्नामध्ये मातापित्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. तेही तसंच आहे. खूप मोठं झाल्यावर पुढे फक्त मातापित्यांचा जवळून विचार करायला वेळ नाही, बाकी सगळ्याचा करायला वेळ आहे. आलतू फालतू सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळ आहे. काय आहे माहिती का, या गोष्टींमुळे प्रायोरिटी जर आयुष्यात कधीच ठरवता आली नाही. एखादा जण म्हणेल की मी प्रायोरिटीवरच चाललो, हे महत्त्वाचं का ते महत्त्वाचं, मग जे महत्त्वाचं आहे तेच केलं. अरे तरीही त्याला प्रायोरिटी कळली नाही. कारण पहिली आणि शेवटची प्रायोरिटी काय आहे माहिती आहे का, ईश्वर स्मरण, ईश्वर समर्पण, ईश्वर भक्ती, हेच आपली पहिली आणि शेवटची प्रायोरिटी आहे. बाकीचं सगळं मध्ये आहेच, जे आवश्यक आहे ते करायचंच आहे. देहासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण ही प्रायोरिटी आहे. हे झालंच पाहिजे. 5 मिनटं वेळ नाही आहे, मंदिरात जाऊन डोकं टेकवायला वेळ नाही आहे, घरात बसून स्मरण करायला वेळ नाही आहे. मग कशाला वेळ आहे, सगळ्या आलतू फालतू गोष्टींसाठी वेळ आहे, पोट भरण्यासाठी वेळ आहे फक्त. मग ते फक्त देहच पोसला जातो आहे. सगळ्यात जड जो आहे, म्हणजे तो पोसायचा नाही असं नाही म्हणणं, सगळ्यात जड जो आहे तो पोसला जातो आहे. त्याच्याहून सूक्ष्म असलेलं मन मात्र पोसलं जात नाही आहे. त्याच्यात शुद्ध भाव ईश्वराचा येणारच कुठून, आणि त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म असलेली बुद्धी त्याहून पोसली जात नाही आहे. हे काय पोषण झालं, पोषण जरी करायचं म्हटलं तरी तेही नीट जमत नाही. प्रायोरिटी कशाला देणार, प्रायोरिटी कशाला देणार. सूक्ष्म गोष्टीच आधी आम्ही हे केल्या पाहिजेत, सूक्ष्म गोष्टींनाच पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. बुद्धी जर चांगली हे केली गेली, ईश्वराप्रत नेली गेली, मन ईश्वराप्रत नेलं गेलं, शरीर आपसुकच चांगलं राहणार आहे. अर्थात याचे सृष्टीचे नियम तर लागू आहेतच. ते चांगलं ठेवण्यासाठी काय नियम आहेत, काय व्यायाम आहे, काय सुदृढ आपलं परिपूर्ण आहार आहे सुदृढता येण्यासाठी, हे सगळे नियम आहेतच. पण आपसुक ते चांगलं राहण्यासाठी आधी मन स्थिर झालं पाहिजे, बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे, आपसुक सगळं चांगलं राहील. तर आपल्या भक्तीमध्ये अडचणी का येतात हे आता पुढची सगळी सूत्र आपल्याला 4-5 सूत्र सांगतील. आपण उद्याच्या भागात बघूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.
हरि ओम.